स्वच्छता निरीक्षक या पदासाठीचा एक नवीन जी-आर आलेला आहे, ज्यानुसार याच्या पात्रतेत आता मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि याचे सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते आपल्याला या जी-आर मधून कळत आहेत. तर याच्याविषयी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर एमपीएससी बाबतचा सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचा 5 मे 2026 चा आपल्याला हा जी-आर पाहायला मिळतो. हा जी-आर आहे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण. म्हणजे कोणती भरती प्रक्रिया? सरकारी भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासंदर्भातला हा जी-आर आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, सॅनिटरी इन्स्पेक्टर हे स्पेशल संवर्ग ऍड झालेला आहे, जो आधी नव्हता. तर असा हा स्वच्छता निरीक्षक अराजपत्रित प्रशासकीय हा जो आहे तर तो याच्यात टाकून दिलेला आहे. त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये टाकून दिले आहे, ते पण नॉन गॅजेटेड पोस्ट आहे ही. ओके, स्वच्छता निरीक्षक हा 39 नंबरला स्वतंत्र संवर्ग त्यांनी जो आहे तर तो ऍड केलेला आहे. मित्रांनो, या जी-आर मध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत, अनेक काही पोस्ट आहेत, बरेच बदल झाले आहेत. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या चॅनलवर देतच आहोत. म्हणून माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, हे चॅनल जॉईन करून ठेवा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. बघा, विभाग मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंट, डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, ज्याला आपण म्हणतो DMER, या DMER विभागातील स्वच्छता निरीक्षक, ज्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो, हे ग्रुप सी चं पोस्ट आहे, गट क चं पोस्ट आहे. तर याची जी आधीची पात्रता होती, लक्षात घ्या, आधीची पात्रता काय होती? 12वी झालेलं पाहिजे. सोबत हॅव पास मिनिमम 1 इयर ट्रेनिंग कोर्स इन सॅनिटरी इन्स्पेक्टर, म्हणजे 1 वर्षाचा कोर्स पाहिजे. 1 वर्षाचा कोर्स पाहिजे. ही जुनी पात्रता होती, परंतु आता ही झालेली आहे कॅन्सल. काय झालेली? ती झालेली आहे कॅन्सल. ही झालेली आहे कॅन्सल. आता नवीन काय आलेले बघा, बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम. काय पाहिजे? पदवी पाहिजे. पदवी कोणती पण चालेल, मेडिकलची चालेल, BA BSc चालेल. सोबत सर्टिफिकेट कोर्स इन सॅनिटरी इन्स्पेक्टर फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. म्हणजे काय की कोर्स कंप्लीट पाहिजे तुमचा, तो 1 वर्षाचा. आधी काय होतं, 12वी वरच चालत होता. 12वी 1 वर्षाचा कोर्स डायरेक्ट अप्लाय करता येत होतं स्वच्छता निरीक्षकला, परंतु यांनी इथं स्वच्छता निरीक्षकचं बदलून पदवी प्लस कोर्स केलेला आहे. समजा पदवी प्लस कोर्स नसेल तर त्यांनी एक दुसरं मॉडेल दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 10वी प्लस सॅनिटरी इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला पाहिजे. बघा, SSC प्लस डिप्लोमा इन सॅनिटरी इंजिनिअरिंग. तर हे अशा पद्धतीचं पाहिजे. लक्षात घ्या, आधी जो काही होता तो आता कॅन्सल करण्यात आलेले रिक्रुटमेंट रूल्स नवीन नुसार. बघा, सगळ्यात आधी तर पदवी आणि सर्टिफिकेट कोर्स होता. आधी पदवीचा उल्लेख नव्हता, परंतु आता पदवी पासवर करून टाकलेले, म्हणजे थोडंसं क्वालिफिकेशन त्यांनी वाढून दिलेले. 10वी नंतर पण सॅनिटरी इंजिनिअरिंग जो करेल, डिप्लोमा इन सॅनिटरी इंजिनिअरिंग, तो अप्लाय करू शकतो. परंतु जनरली मुलं काय करायचे, 12वी पासच राहायचे आणि हा 1 वर्षाचा कोर्स करायचे आणि त्यांचं काम झालं पूर्ण. मग आता हा SSC असेल आणि मे बी हा माझ्या अंदाजे डिप्लोमा हा 3 वर्षाचा असू शकतो, कारण की असं काही 1-1.5 वर्षाचा कोर्स ते देणार नाही. आणि वरती हा कोर्स असायचा, मुलं कुठेही करायचे कोर्स, ते काम होऊन जायचं. मग आता त्यांनी पदवी प्लस कोर्स केलेले, एवढा काही मला वाटतं काही तोटा नाही होणार, कारण की बरेच मुलांची पदवी राहायची जे अभ्यास करतात ते. पण तरी पण 12वी नंतरची संधी जी आहे तर ती समाप्त झालेली आहे. पुढे PWD विभागात पण सॅनिटरी इन्स्पेक्टर संदर्भातल्या MPSC कडे गेलेले हे पद सिव्हिल ऑर्गनायझेशन मध्ये आहे, गट क चं सॅनिटरी इन्स्पेक्टर. पहिले एवढं होतं बघा, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन डिक्लेअर सॅनिटरी इन्स्पेक्टर डायरेक्टेड ग्रांटेड बाय पब्लिक हेल्थ, लईच हे होतं बघा. त्याच्यानंतर 5 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स पाहिजे. अरे बापरे, 5 वर्षाचा अनुभव सांगितलेला होता. कॅन्सल झाला का? कॅन्सल झाला. एमपीएससीने म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने खूप चांगला बदल केलेला आहे एमपीएससी कडे देण्याआधी. इथं पण सेम आहे, पदवी झालेली पाहिजे प्लस तुमचा कोर्स झालेला पाहिजे. काय झालेला पाहिजे? कोर्स झालेला पाहिजे. इथं काय पाहिजे? 10वी पाहिजे प्लस तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे. काय? डिप्लोमा झालेला पाहिजे. या दोघांपैकी एक असेल तर तुम्ही इथं PWD ला आणि हे याला करू शकतात. आता याच्या ज्या काही जागा असतील ना मित्रांनो, तर ते आगामी काळात येतील. मग ते आता टेक्निकल मधून भरायचे, नॉन टेक्निकल ते प्रशासकीय म्हटलेले, शक्यतो ते नॉन टेक्निकल मधून भरू शकतात का काय, पण ते सांगतील आपल्याला येणाऱ्या कालावधीत. मग त्यांनी हा जी-आर दिलेला आहे 5 मे 2026 चा. जी-आर मध्ये काय सांगितलं की 15 दिवसात सेवा प्रवेश नियम, म्हणजे 20 मे पर्यंत सेवा प्रवेश नियम तुम्ही अपडेट करून टाका. त्याच्यानंतर 5 जून पर्यंत बिंदू नामावली, म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या किती जागा रिक्त आहेत, मग रिक्त जागा कोणाच्या आहेत, त्यानंतर पुढच्या याच्यात परीक्षा योजना, मग जाहिरात, मग अजून 2-3 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. पण आगामी काळात याची पण एखादी जाहिरात आली तर ती एमपीएससी मार्फत जी आहे तर ती येऊ शकते. कोणी म्हणेल सर ते आरोग्य भरतीचं, झेडपी भरतीचं, बाकीच्या मनपा ठिकाणी भरपूर ठिकाणी स्वच्छता निरीक्षक राहतं, त्याचं काय सर? लक्षात घ्या, त्याचा याच्यात उल्लेख नाही.
परंतु एमपीएससी कडे जे काही स्वच्छता निरीक्षक हे पद गेलेले आहे त्याच्या पात्रतेत हा बदल झालेला आहे आणि त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चांगले कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.